जर कुठली सुद्धा ताब्यात घेऊन काही गुंडांच्या ताब्यात दिला आहे आणि तिथे गोल्ड स्मगलिंग सारखे प्रकार त्या गुंडांकडून आले समोर आणि त्यासाठी शिवसेनेला तिथे दडपण्याचा प्रयत्न होतो आहे। उद्या आम्ही 2 वाजता एअरपोर्टला जात आहोत। तुम्ही आरोप केलाय की पाकिस्तानातून गुंड आणले आहेत काय असा प्रश्न आहे। तुम्ही समजून घ्या मी काय म्हणतोय ते। पोलीस म्हणतात ही कारवाई आम्ही केली नाही। हे महेंद्र कल्याणकर जे माडाचे प्रमुख आहेत, सीओ आहेत SRAचे, तर त्यांना जाऊन भेटले, त्यांनी हात वर केले, मी कारवाई केली नाही। मग रात्री घुसून JCP आणि बुलडोजर घेऊन कोणते गुंड घुसले? हे गौतम अडाणीचे गुंड आहेत। डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनी आहे, हे तिथे त्यांनी गुंड आणले आणि त्या गुंडांच्या मदतीनं मराठी माणसांच्या जागा, श्रमिकांच्या जागा या खाली करण्यासाठी त्यांनी जोर जबरदस्ती चालवलेली आहे ना। मग याच्यावरती का आम्ही जाब विचारायचा नाही का? सरकार जर करत नाही म्हणते, देवेंद्र फडणवीस कुठे आहेत या सगळ्या विषयामध्ये? त्यांचं हे माझे आमदार आहेत, त्यांच्यावरती जरी परिस्थिती आहे तर इतर सामान्य माणसांची काय परिस्थिती आहे? धारावीतल्या लोकांना तर घाबरून टाकायचा, माझ्यावर कारवाई करून दहशत निर्माण करायची गुंडांच्या मदतीनं। आणि हे गुंड कुठून आणलेले आहेत आणि या गुंडांना कोण पोचत आहे याचं उत्तर गौतम अडाणीच्या कंपनीने द्यावं। गौतम अडाणीची कंपनी या लेवलला आली असेल धारावीमध्ये तर मग मराठी माणसाबरोबर सरळ टक्कर होईल, हे सांगतो मी। मग संयुक्त महाराष्ट्राचा लढा 106 मेले, 1006 मरती, तेव्हा हे गौतम अडाणींना समजून घ्यावं आधी। हे मी प्रथम या विषयावर बोलतो आहे, आता माझा विषय नव्हता कालपर्यंत। ज्या पद्धतीनं माझ्याकडे बाबूराव माने आले आणि तो विषय मी समजून घेतलेला आहे। मला अत्यंत चिंता वाटते मुंबईतल्या मराठी माणसांची। भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक निवडून आले आहेत ना, त्यात जर कोणी मराठी असतील, मराठी आईबापाचे, तर त्यांनी राजीनामा द्यावा निषेध म्हणून। जर खरोखर असतील मराठी आईबापाचे तर त्यांनी धारावीत जाऊन पाहावं गौतम अडाणी काय अत्याचार करतो आहे। अहो प्रत्येक मी भाजपला आवाहन केलं आहे तर मनसे काय घेऊन बसला? मनसे लढाईत आहेच ना। तुमचा प्रश्न किती चुकीचा आहे। जर मी भारतीय जनता पक्षाच्या मराठी नगरसेवकांना आवाहन केलेलं आहे, लोकप्रतिनिधींना, मनसे तर मराठी माणसाच्या आमच्याबरोबर रक्षण करते आहेच ना। हा बोला। आज दिवसभरातली आणखी एक मोठी बातमी आहे। उद्धव ठाकरेंनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली। असं म्हटलं जातं आहे की ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर चाचपणी काय असतं ऑपरेशन टायगर? रोज रोज तुम्ही म्हणताय टायगर टायगर टायगर। आम्ही सुद्धा ऑपरेशन लांडगा करणार आहोत, ऑपरेशन वुल्फ करणार आहोत। कारण सगळे लांडगे जे तिकडे गेले आहेत ना, ऑपरेशन वुल्फ। कशाला वाघाचा अपमान करता तुम्ही? राष्ट्रीय प्राणी आहे वाघ। बाळासाहेबांनी चितारलेला करणार ना आम्ही। ती तुमच्यावर जबाबदारी नाही किंवा नाही कोणावर नाही। शिवसेनेला 60 वर्ष झाली। 60 वर्षातली खासदारांची पहिली बैठक आहे का? शिवसेनेला 19 जूनला 60 वर्ष होत आहेत। मग या 60 वर्षामध्ये ही पहिली बैठक आहे खासदारांची? मूर्ख आहेत ते, मूर्ख आहेत। आता मी येड झवा बोललो तर परत तुम्ही ते कट करा। हा मग आहे ना, मग ठेवून द्या। खासदारांची बैठक शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी बोलवायची नाही का? आमदारांची बैठक बोलवायची नाही, यांना कोण घाबरत आहे? अमित शहा ज्या दिवशी सत्तेवर नसेल त्या दिवशी यांच्या चड्ड्या खाली येतील। अमित शहा ज्या दिवशी सत्तेवर नसतील त्या दिवशी हे जे म्हणतात ना, यांना घरातून बाहेर पडणं मुश्किल होईल। हे पोलीस आणि पैशाच्या ताकदीवरती आमच्याशी लढू पाहत आहेत। हिम्मत आहे तर गौतम अडाणी समोर उभे राहा, मराठी माणसावर बुलडोजर फिरवतो आहे। हा हिम्मत? आमची हिम्मत आहे का आम्ही खरे टायगर आहोत। केंद्रीय मंत्री प्रताप जाधव म्हणतात की ऑपरेशन टायगर पूर्णत्वास गेलेला आहे। एकनाथ शिंदे ते घोषित करतील। त्यासोबतच भरत गोगावले म्हणतात की तुम्ही अशा किती बैठका बघा तुम्ही काही घ्या, 7 जे खासदार आहेत ते आमच्याकडे येणारच आहेत काही दिवसात। फार तुमचा पोरकट प्रश्न आहे हा। हे जी तुम्ही नावं घेतली आहेत ना, त्यांना शिवसेना या 4 अक्षराची नावं घ्यायची त्यांची लायकी नाही आहे। लक्षात घ्या,
हे पळपुटे पळून गेलेले लोक आहेत सगळे, ते काय आम्हाला सांगतात बरं काय नाही, तुमच्या राऊत साहेब, यासाठी हा प्रश्न अनेकदा विचारला जातो, कारण असं म्हटलं जातंय की याआधी अनेक गुप्त बैठका झालेल्या आहेत आजच्या बघा शिंदेंबरोबर, लक्षात घ्या, शिवसेना खासदारांच्या. आणि असं म्हटलं जातंय की पावसाळी अधिवेशनापूर्वी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी कॅबिनेट एक्सपान्शन आहे. मला नरेंद्र मुळात मोदी, सांगा, अमित शहा यांना मला मुळात सांगा, नारी शक्ती विधेयक मंजूर करायचं आहे, डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचं आहे, त्यासाठी खासदारांची संख्या आवश्यक आहे. अशा वेळेस तृणमूल काँग्रेस आहे, DMK आहे, कदाचित तुमच्या पक्षातले काही खासदार समर्थन देऊ शकतात का? यासाठीची जी स्ट्रॅटेजी आहे त्याचा भाग म्हणून ऑपरेशन टायगर. अरे जाऊ द्या हो, तुम्हाला पण कळलं पाहिजे काय लायकीचे लोक आहेत. पळपुटे, डरपोक, भ्रष्ट, ठेकेदारांचे दलाल असे लोक आहेत सगळे. त्यांना एवढं तुम्ही महत्त्व का देताय? नका देऊ. यात महाराष्ट्राचं नुकसान आहे, तुम्हाला मी सांगतो, यात राज्याचं नुकसान आहे, यात मराठी माणसाचं नुकसान आहे, आणि यात तुमचंसुद्धा नुकसान आहे. पत्रकार म्हणून काय करतात ते करू द्या ना, कळेल. आज खासदारांची बैठक आहे, सर्व खासदारांशी संपर्क झालेला आहे. काही खासदार लांब आहेत, काही ठिकाणी जे खासदार लांबून येऊ शकत नाहीत त्यांच्या घरी काही कार्य आहेत, ते व्हर्च्युअली उपस्थित राहणार आहेत. ती व्यवस्था आम्ही केलेली आहे स्क्रीनवर. पाहायला गेलं तर संजय बंडू जाधव हे मागच्या 3 ते 4 बैठकांमध्ये गैरहजर होते. अनेक बैठकांमध्ये ते येत देखील नव्हते. ते देखील आज नसतील असं तुम्हाला म्हणायचंय मग? येऊन बघा तुम्ही. निलेश राणे पण म्हणाले की सर्व खासदार येतात का पाहूया म्हणून, निलेश राणे म्हणाले. हां, मग आणखी एक विषय आहे मुंबईतला सध्या, पांढरी पट्टी. या विषयामुळे मुंबईत वाद निर्माण झालेला आहे. भाजपच्या प्रमुखांनी त्याच्यावरती बोलावं. मुंबईच्या भाजपचे जे इकडले जे निवडून आलेले मराठी लोक आणि त्यांचे जे इकडले मुंबईचे प्रमुख आहेत, त्यांनी बोलावं या विषयावर. का आम्ही का ठेका घेतला आहे? पण मुंबई ही मराठी माणसाची आहे. मुंबईवर मराठी संस्कृतीचा पगडा राहील. त्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सतत संघर्ष करत राहू. बाकी हे सगळे जे खेळ आहेत ना, हे तुम्ही त्यांना जाऊन विचारा, आम्हाला काय विचारताय? या प्रकरणी म्हणणं आहे की हा मुंबईत एका प्रकारे सांस्कृतिक दहशतवाद आहे. मी आता काय वेगळं सांगितलं? मी वेगळं काय सांगितलं? की मुंबईतला मराठी माणूस, मराठी संस्कृती यांच्या रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. बोलिए हिंदी में क्या है? हाँ, किसका? तो अगर इस प्रकार से भड़काऊ भाषण के ऊपर FIR दर्ज करेंगे तो दिल्ली के चुनाव में अनुराग ठाकुर जैसे लोग जिस प्रकार के भड़काऊ भाषण कर रहे थे, तो उनके ऊपर क्यों नहीं FIR दर्ज हो गया? उत्तर प्रदेश के हर BJP का नेता इस प्रकार से भड़काऊ भाषण करता है, उनके ऊपर क्यों नहीं FIR दर्ज हुआ? देखिए, ममता बनर्जी एक